पण बहुत आंबट आहे, बहुत आंबट आहे, म्हणजे आंबट आहे. गावाकडे राहिलं तर एकच फायदा आहे, कधी पण नाही का असे जे ऋतूमध्ये जे 4 ऋतूमध्ये जे फळं धरणं होते ना, जे फळं लागते ना, ते फळं आपल्याला पूर्णच खायला भेटते. 4-5 महिन्या पहिले हैदराबादमध्ये राहत होतो, त्या टाईममध्ये असं काहीच नव्हतं, काहीच खायला नाही भेटत होतं. म्हणजे तिकडे काही आहेच नाही. पण आपण वावरामध्ये जेव्हा गावामध्ये राहतो, वावरामध्ये येतो, वावरात जे काही आहे सर्व ऑर्गॅनिक. या आता बोर आहे ना, हे बोर जे म्हणतो याला, या जगावर कशाही प्रकारची फवारणी नाही, काही नाही, असेच लागते. आणि हे चांगलं पण लागते, टेस्टी पण लागते. म्हणून वावरात आणि गावाची मजा कुठंच येऊ शकत नाही. माणूस किती कोटं पण असणार ना, तरी वावरातली आणि गावाची मजा आणि घरची मजा हे कुठंच कधीच येत नाही. तर अशा पद्धतीचा आपला चणा आहे, सोयाबीन आहे. आणि हो, सांबार तुम्हाला दाखवायचं राहिला, सांबार पण पाहू शकता. हे बघा, दिसत आहे तुम्हाला मधामधात हे सांबार आहे. हे तर मधात असंच वापलं आहे, पण इथं 2 तास पेरले आहे सांबाराचे, तर ते पण पाहू शकता तुम्ही. हे घरी खासाठी, हे जास्त काही नाही, हे घरी खासाठी. हे बघू शकता, पूर्ण असं तास टाकले आहे मधामधात, हे घरी खासाठी. आणि हे जे मुंग, हे आहे मुंगाचे झाड. इकडे सोयाबीन, इथं सांबार, आणि मग इकडे पेरला आहे मूग. म्हणजे पार्टेशन केलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशाच पद्धतीचं पेरलं जाते. पूर्ण जे गाठ्यामध्ये आहे ते गाठ्यामध्ये पूर्ण गहू पेरला आहे. हे सोयाबीन आपली, हे जवळपास 2.5 एकराचा प्लॉट आहे. याच्यामध्ये थोडीफार सोयाबीन पेरली आहे. इकडे पूर्ण चणा आहे. आणि इथं थोडं मधामध्ये 4-5 तास पण 10 तास मूग पेरला आहे. आणि इथं सांबार पाहू शकता, सांबार पण बहुत चांगल्या पद्धतीचं वापला आहे. हे सांबार पेरण्याचं कारण एकच आहे का समोर आपल्याला याचेच धने होते, म्हणजे बी आपल्याला आपल्या घरी राहते असं. आणि या शेतामध्ये, या वावरामध्ये बहुत काही लावलं आहे, दाखवतो. सर्दी तर चांगलीच होणार, पण अजून आंबट भरून बोर पण खातो. दाखवतो आपल्या वावरात लावलेली लसणाची आणि कांद्याची चोप. हे जे दिसत आहे कचरा जास्त आहे, पण हे पा एक उपडून दाखवतो तुम्हाला. शिवाखाचे काम आपले आहेच, पण हे जे दिसत आहे ना हातामध्ये, हे कांद्याची चोप आहे. तुम्ही पाहू शकता. हे खाली जे लागला आहे ना, हे कांदा आहे, दिसला, छोटासा कांदा आहे. हे जेव्हा आपण जमिनीत लावतो चांगल्या पद्धतीचे, तेव्हा मोठं होते. आणि मोठं झाल्यानंतरच या कांदाच बनते. हे कांद्याचं झाड आहे, हे कांद्याची चोप आहे. याची पूर्णपणे इथं चोप लावली आहे आपण. कचरा भरपूर आहे. आणि हे आहे लसण. याला नाही उपडून दाखवू शकत, आता घरचे चांगलेच आपली काढते. वावरात येते का करायला येते म्हणते. हे आहे लसण. आणि इकडं आपली लावली आहे मिरची. हे साईडले पालक पण दिसत असणार तुम्हाला. हे बघा, हे आहे पालक. आपण तिकडच्या वरात टाकली आहे पालक. तिकडे टाईम आहे निघासाठी, पण हे पाहू शकता तुम्ही पालक. तिथं मेथीचे पण झाडं लावले होते असणार, तर तुम्हाला दाखवतो. मेथी नाही का, हे बघा, आहे. हे जे दिसतंय ना, हे आहे मेथी, पाहू शकता. हे मेथी आहे. इथं पूर्ण टाकली होती मेथी. आता हे थोडी जटर झाली आहे. जटर झाल्याकरताने आपण याला खाऊ नाही शकत. आणि आपण आता आपली तिखट टाकली आणि तिकडची मेथी वापली आहे. आणि तुम्ही पाहिले असणार कालच्या व्हिडिओमध्ये. तर हे आहे पालक. हे जे दिसत आहे ना, मकई आहे, पूर्ण अशी पेरली आहे. त्यांचं लागणार तर खायला मजा येते.
आणि हे आहे तुडी, पाहू शकता. त्या वावरात फक्त कापूस लावून आहे, बाकी काही नाही. पण या वावरात सर्वच माल लावणं, कारण त्या वावरात आपलं कंटिन्यू राहणं होते म्हणून. हे आहे मिरची. आपली मिरची काही तेवढी खास नाही आहे इकडची, नाही का, काहून का यावर्षी आपली मिरची जमली नाही. तशी मिरची तर लागली आहे. हे पाहू शकता मिरची आहे ना. खाऊन पाहता का? खाऊन पहा, माझ्याच्यानंतर खाणं नाही होत. तर हे बघू शकता. आता आपण तुडीच्या झाडाच्या जवळ उभं, ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुडी पण आपल्या पूर्ण जटर झालेल्या आहे आणि व्यवस्थित लागल्या आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या. आपण तुमच्यासाठी रोज रोज असंच व्हिडिओ आणत जाऊ. जे काही आपल्या वावरात म्हणा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नाही म्हणता येईल, पण जे बी आपल्या लाईफमध्ये होते ना, ते पूर्ण दाखवायचा प्रयत्न करू. कसं व्हिडिओ बनवायसाठी जर टाईम भेटत असणार तर नक्की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आणि टाकणार तुमच्यासाठी. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायसाठी, सबस्क्राईब करायसाठी कधी विसरू नका. आपल्या चॅनलला चांगला प्रतिसाद द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर पण करा. तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.